हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। नांदेड़ में अशोक चौहान का बीजेपी में जाना या कांग्रेस में रहना वो उतना अहम नहीं है। नांदेड़ में तरक्की नहीं रुकी हुई है। आप बार बार ये बोल रहे कि भाई उनको पूछो, आप सत्ता में है, आप खासदार है, आपका काम है कि भी कमिश्नर को पूछना चाहिए या कलेक्टर को। नांदेड़ में बुनियादी जो है बेसिक वो फंडामेंटल नहीं है सरकार में, तो उसके बारे में आपने कभी उनसे मीटिंग करके हिदायत दी क्या उनको? और देखो ये क्वेश्चन तो आपका ऐसा है, कुत्ते के धूम के ऐसा है नहीं तो सीधी करना पड़ेगा ना, तो तो वो अभी इतने दिन टेढ़ी हुए जो टेढ़ी करा उसको कोई पूछा नहीं, अभी सीधी करने लगे तो अब एक दिन में कैसी सीधी हो जाएंगे। आज पहली बार है कि नांदेड़ डिस्ट्रिक्ट में ऐसा ऑफिसर है जो गवर्नमेंट के नौकर समझते खुद को, नहीं तो नांदेड़ में आने वाला हर ऑफिसर ऐसा समझता था कि मैं किसका नौकर हूँ। ये पहली बार हुआ है देवेंद्र फडणवीस साहब के और शिंदे साहब के नेतृत्व में कि आप हर ऑफिसर को लग रहा है कि अपन गवर्नमेंट के नौकर है। तो ये इतना बहुत बड़ा काफी बदलाव हुआ है। दुसरीकडे अशोक चव्हाणांची आपल्यावरती टीका होती की आपण मंत्र्यांसोबत फिरताय, फक्त फोटो काढताय, आपण प्रत्यक्ष कामं करत नाही, आपलं काय? त्यांच्या पोटात दुखण्याचं काही खरं तर आता हा विषय नव्हता, पण त्यांच्या पोटात दुखण्याची काही गरज नाही ना। मी कोणाच्या सोबत फोटो काढला काय? मी फोटो काढतो, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं। ती लोकसभेत असताना 5 वर्षात रेल्वे मंत्र्याला एकही साधं पत्र दिलं नाही। मी गेलो, फोटो काढलो, एकट्याने फोटो नाही काढल्या, नांदेडचं शिष्टमंडळ नेलं आणि सगळे आश्वासनं घेतले। अमित शहा साहेब जेव्हा नांदेडला आले तेव्हा त्यांनी वंदे भारत ट्रेन ही नांदेडला येईल अशी घोषणा केली। नांदेडहून आपलं मुंबईवरून नांदेड वंदे भारत ट्रेन ही सुरू झालेली आहे, ती जालन्यापर्यंत आहे। जालन्याच्या पुढचं विद्युतीकरण झाल्याच्या नंतर ती ट्रेन नांदेडमध्ये येईल, पण तिथपर्यंत झाल्यामुळं आणि आपल्याच भागाचे नेते त्या खात्याचे मंत्री असल्यामुळं जिथपर्यंत झाले तिथपर्यंत ट्रेन आली आणि समजा नंतर पुढे आले तर काय बिघडते? अशोक चव्हाण बीजेपीत आले तर बीजेपी त्यांना तिकीट अशोक चव्हाण बीजेपीत आले तरी प्रताप पाटील उभा टाकतील आणि अशोक चव्हाण आत्ताही उभा राहिले तरी मागच्या वेळेसपेक्षा 4 पटीनं निवडून येईल। सर त्यांनी असा आरोप केले की तुमचं पद धोक्यात असल्यामुळे बदनाम करायला त्यांना की भाजपात येणार आणि त्यांचं म्हणणं आहे की मी जर भाजपात आलं तर त्यांना अवघड होईल। ते आलं तर अवघड होईल म्हणतात ना, मग त्यांनी येऊन बघावं। ते जर आल्यावर मला अवघड होणार असेल तर त्यांना अवघड होते का मला अवघड होते त्याने ठरवावं। मी माझं वैयक्तिक मत व्यक्त केलं की अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील। आजही मी त्या मताला ठाम आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तरी त्याचा माझ्या लोकसभेवर काही परिणाम होणार नाही आणि न येता ते स्वतः उभा राहिल्यावरही माझ्या याच्यावर काही परिणाम होणार नाही। ते येणार आहेत का तुम्हाला काय? तर मला जे वाटते की ते स्वतः मंत्री असताना मराठवाड्यातला सगळ्यात तोट्यात असलेला भाऊराव चव्हाण कारखाना त्याला ते पैसे मिळू शकले नाही, पण आत्ता 150 कोटी रुपये जेव्हा मिळवायचे त्यांनी कोणाकोणाचे उंबरटे झिजवले ते त्यांनी सांगावं। त्याच्यामुळे त्यांची भीती केव्हा वाटते माणसाला? मी त्यांना हरवल्यावर माझी त्यांना का त्यांची मला? त्याच्यामुळे मी जिंकलेला आहे, मी खासदार आहे। त्या विमानतळाच्या संदर्भाने मी काल वर्तमानपत्रात एक वाचलं की विमानतळ सुरू होत नाही, उद्योगमंत्र्याची घोषणा चुकीची आहे वगैरे वगैरे। माजी उद्योगमंत्र्यांनी एक हे केलं। हे विमानतळाचे 12 कोणी वाजवले पहिल्यांदा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। विमानतळ कोणी कोणाला कंपनीला दिलं, का दिलं? आज अमित शहा साहेब आल्याच्या नंतर अतिशय वेगवान घडामोडी घडत आहेत। महाराष्ट्र सरकारने MIDCला विमानतळ घेण्याचं नोटिफिकेशन काढल्यावर नियमानुसार रिलायन्सला त्यांनी नोटीस दिली, त्याला काही मुदत लागते। त्यानंतर रिलायन्स कंपनीने गव्हर्नमेंटला नोटीस दिली की मी 4 वर्ष विमानतळाचं मेंटेनन्स केलं आणि माझे एवढे पैसे निघतात। त्याच्यामुळं मी परवा
देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा केली. ते म्हणले बसून सेटलमेंट करू. आणि जेव्हा विमानतळाचा हा प्रश्न सुटेल तेव्हा 9 उड्डाणं त्याचा प्रोग्राम जिल्हाधिकारी महोदयाकडे आलेला आहे. नांदेडवरून 9 उड्डाण होणार आहे, जे कधीच झालं नाही. ते काम या ठिकाणी होणार आहे. त्याच्यापेक्षा आणखी शहरामध्ये तसं नांदेड लोकसभा क्षेत्रात मंजूर झालं, पण नांदेड शहरामध्ये पाईपलाईनद्वारे गॅस त्याच्यासाठी योजना मंजूर झाली. त्याचं कॉन्ट्रॅक्ट MNGLला मिळालं आणि MNGLच्या मार्फत नांदेडमध्ये त्यांचं आता कार्यालय थोड्या दिवसात सुरू होईल. त्यांनी जागा पण बघून गेले, पेपर राईड पण आली होती. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये MNGLचं कार्यालय नांदेडमध्ये सुरू होईल. सर्वे झाले, त्यांचे माननीय जिल्हाधिकारी माननीय आयुक्तांच्यासोबत बैठका पण झाल्या आणि त्यांनी काही रस्त्याची कामं पण थांबवली की बा आम्ही पाईपलाईन केल्याच्या नंतर रस्त्याची कामं करावी अशी सूचना पण दिली. म्हणून गॅस हा पाईपलाईनद्वारे प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे, याच्यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला. आणि मी हरदीप सिंग पुरी साहेबांचे आभार मानणार आहे की त्यांचं नांदेडलाही काही देणं लागते ही त्यांनी, मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो की गुरुघर आहे जल्दी होना चाहिए ही भावना त्यांनी व्यक्त केली. त्याच्यामुळं हे देखील एवढा मोठा प्रकल्प केला. मी केलेल्या कामात मी समाधानी आहे. पूर्णतः समाधानी आहे का नाही ते सांगता येत नाही, परंतु जी कामं मागच्या अनेक वर्षात झाली नाही ती कामं करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केले. सगळ्यात एक महत्त्वाचा हे कुठे गेले आपल्या की नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये अशोकराव चव्हाण नावानिशी सांगतो, 2 वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. 30-40 वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता होती, सर्वोच्च पदापर्यंत गेले, पण नांदेड जिल्ह्यात 1 किलोमीटर साधा नॅशनल हायवे करू शकले नाही. पण नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले आणि गडकरी साहेब त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. 384 किलोमीटरचे नॅशनल हायवेचे कामं नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण होत आहेत, ज्याची किंमत 6,500 कोटी रुपये. मग याचं क्रेडिट माझा पक्ष, मी खासदार तर मी घेणारच त्याच्यात. साहेब अशोक चव्हाणांनी एक स्टेटमेंट केलं की भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्राला कोणत्याही निवडणुका होऊ द्यायच्या नाही, कार्यकर्त्यांनी लोकसभा आणि विधानसभेची फक्त तयारी करावी. का जाणून भाजपा टाळते या निवडणुकांना समोर द्यायला, लोकसभा काढायची, त्यानंतर काय वाटतं? तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोक आता एवढे पुढे गेलेले आहेत. माहितीचा अधिकार असेल, एवढे न्यायालयात जाणं असेल, या सगळ्या प्रक्रिया मी सांगण्याची गरज नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा मध्ये त्यांचे 2.5 वर्ष सरकार होतं, मग त्यांनी का लावलं नाही, त्याचा खुलासा त्यांनी करावा. भारतीय जनता पक्ष निवडणुकीला मागेही कधी घाबरला नाही, पुढे कधी घाबरला नाही. 24 तास 12 महिने निवडणुकीच्या मोडमध्ये असलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. जे घाबरतात ते बोलतात, जे घाबरत नाहीत ते म्हणायला का विषय नाही. नांदेड़ में अशोक चव्हाण का बीजेपी में जाना या कांग्रेस में रहना वो उतना अहम नहीं है. नांदेड़ में तरक्की नहीं रुकी हुई है. आप बार बार ये बोल रहे कि भाई उनको पूछो, आप सत्ता में हैं, आप खासदार है, आपका काम है कि भी कमिश्नर को पूछना चाहिए या कलेक्टर को. नांदेड़ में बुनियादी जो है बेसिक वो फंडामेंटल नहीं है सरकार में. तो उसके बारे में आपने कभी उनसे मीटिंग करके हिदायत दी क्या उनको? अब देखो ये क्वेश्चन तो आपका ऐसा है, कुत्ते के धूम के ऐसा है. नहीं तो सीधी करना पड़ेगा ना, तो हाँ तो वो अभी इतने दिन टेढ़ी हुए, जो टेढ़ी करा उसको कोई पूछा नहीं. अभी सीधी करने लगे तो अब एक दिन में कैसी सीधी हो जाएंगे. आज पहली बार है कि नांदेड़ डिस्ट्रिक्ट में ऐसा ऑफिसर है जो गवर्नमेंट के नौकर समझते खुद को. नहीं तो नांदेड़ में आने वाला हर ऑफिसर ऐसा समझता था कि मैं किसका नौकर हूँ. ये पहली बार हुआ है देवेंद्र फडणवीस साहब के और शिंदे साहब के नेतृत्व में कि आप हर ऑफिसर को लग रहा है कि अपन गवर्नमेंट के नौकर है. तो ये इतना बहुत बड़ा काफ़ी बदलाव हुआ है. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.